सर्वांना सलाम. परमेश्वराच्या प्रार्थनेमध्ये सहभागितीमध्ये सर्वांचं मी स्वागत करतो. आज गुड फ्रायडे हा दिवस आहे. त्याविषयी आज आपण सर्वजण ऑनलाईन प्रार्थना घेत आहोत आणि परमेश्वराचा गौरव करण्यासाठी काही गीत मी गाणार आहे. त्या अगोदर आपण प्रार्थना करू. धन्यवाद 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 येशू, तुझ्या मला धन्यवाद देतोस. तुझे उपकार मानतो राजा. खरोखर माझे पित्या तू केलेले आज उपकार माझे पित्या कोणी विसरू नये माझे पित्या. जे तू बलिदान माझे पित्या आमच्या पापा खातीर दिलेस राजा. खरोखर बाप्पा जे रक्त तू सांडवलंस राजा आमच्या सर्व अपराधाबद्दल माझे पित्या आमच्या पापाबद्दल राजा. आम्ही त्याच्याबद्दल बाप्पा तुझे उपकार मानतो राजा. खरोखर बाप्पा हे पापी जीवन आम्ही सोडून द्यावं राजा आणि तुझ्या गौरवात आम्ही प्रत्येकजण वाढावं माझे पित्या आणि इतरांना देखील बाप्पा तुझ्या गौरवामध्ये घेऊन यावं तू असं कर माझे पित्या. खरोखर राजा जे स्तुती गाणं आज आम्ही करणार आहे बाप्पा ते देखील तू मान्य कर बाप्पा आणि आम्हा प्रत्येकाच्या प्रार्थनेचं तू बाप्पा उत्तर आम्हा प्रत्येकाला दे राजा. पुन्हा एकदा बाप्पा तुझ्या नावाला धन्यवाद देतो राजा. बाप्पा तू आमच्यासाठी बाप्पा क्रूसावर खेळल्या गेलास मारल्या गेलास राजा. प्रत्येक बाप्पा रक्ताच्या एका बाप्पा थेंबासाठी बाप्पा आम्ही तुला बाप्पा तुझी उपकार मानतो राजा. खरोखर राजा आमचे अपराध आमच्या पापाची तू क्षमा कर बाप्पा आणि एक चांगलं जीवन जगण्यासमोर प्रत्येकाला तू साई मदत कर बाप्पा. तुझं गौरव दे राजा. माझी प्रार्थना ऐकली उपकार मानतो राजा. येशूच्या नावात मागतो म्हणून नाही. आमेन. जो क्रूस पे कुर्बान है वो मेरा मसीहा है और जख्म जो उसका है वो मेरे गुनाह का है वो मेरे गुनाह का है. जो क्रूस पे कुर्बान है वो मेरा मसीहा है और जख्म जो उसका है वो मेरे गुनाह का है वो मेरे गुनाह का है. देने को मुझे जीवन खुद मोह
परमेश्वराच्या नावाला आपण धन्यवाद देऊया. मत्तया याचा 27 अध्याय आणि 27 ते 31 वचन आपण बोलणार आहोत. नंतर सुभेदाराच्या शिपायांनी येशूला कचेरीत नेले आणि सगळे पलटण जमवून त्याजवळ आणले. त्यांनी त्याची वस्त्रे काढून त्याच्या अंगात किरमिजी जगा घातला, काट्याचा मुकुट गुंफून त्याच्या मस्तकावर ठेविला, त्याच्या उजव्या हातात वेद दिला आणि त्याच्या पुढे गुडघे टेकून, हे योद्याच्या राजा, तुझा जय जयकार हो असे म्हणून त्यांनी त्याची थट्टा मांडली. ते त्याजवळ थुंकले व तो वेद घेऊन त्याच्या मस्तकावर मारू लागले. मग त्यांची थट्टा केल्यावर त्यांनी त्याच्या अंगातून तो जगा काढून त्याची वस्त्रे त्याच्या अंगात घातली आणि त्याला वधस्तंभावर खेळण्याकरिता नेले. आमेन. प्रार्थना करूया. धन्यवाद माझे राजा. हो ख्रिस्ता, आम्हाला तू या ठिकाणी तू घेऊन आला माझे राजा. तुझ्या नावाला धन्यवाद देतो माझे राजा. हो ख्रिस्ता, जे वचन वाचलं माझे राजा. हो ख्रिस्ता, जो संदेश होणार माझे राजा, त्या मार्गाने मी चालव माझे राजा. हो ख्रिस्ता, तुझ्या भयात आम्ही वाढवं असं घडून आणले ख्रिस्ता. पालक जे वचन सांगणार माझे राजा, जो संदेश सांगणार माझे राजा, त्या मार्गाने आम्ही चालावं असं घडून आणले ख्रिस्ता. प्रार्थना येशू तुझ्या प्रिय निवड नावाने म्हणून ऐकू ख्रिस्ता. आमेन. पुन्हा एकदा परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया. आज पुन्हा एकदा ऑनलाईन तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करत राहिलेलो आहे. पुन्हा एकदा देवाचं जे वचन आहे, ज्या वचनामुळे आपल्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होणार आहे, ते वचन घेऊन पुन्हा एकदा तुमच्याकडे या ठिकाणी आलेलं आहे. आणि खरोखर जे वचन तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे, बऱ्याच वेळेला तुम्ही पवित्र शास्त्रामध्ये पाहिलेलं असतं आणि वाचलेलं असतं, वाचण्यात आलेलं असतं आणि पुन्हा तेच आम्ही तुमच्या पुढं घेऊन येतो. पुन्हा एकदा परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया. आणि गंगापूर चर्च दर आठवडीच गेल्या 4 वर्षापासून आपण, आज लॉकडाऊन आहे म्हणून नाही, पण बऱ्याच दिवसाचे ऑनलाईन तुमच्यापर्यंत लाईव्ह टेलिकास्ट तुमच्यापर्यंत होत असते. आणि तुम्ही जे बरेच जण पाहतायत, जे बरेच जण ऐकतायत, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मी आभार मानतो. आजचा जो दिवस आहे, बरेच चर्च SDA चर्च बहुतेक करून त्या दिवशी चर्च भरवत नाहीत. पण माझा हेतू असा असतोय, त्या उद्देशाने जर तुमच्यापर्यंत येशूचं जीवन, येशूचं दुःख सहन या निमित्ताने जर तुमच्या कानापर्यंत जर पोहोचतंय, कारण फिलिप्पियरास पत्र 1 अध्याय 18 वचन जर पाहिलं तर त्या ठिकाणी पाऊल म्हणतोय, निमित्त कुठलं का झाला, देवाचा जय जयकार झाला पाहिजे. आणि मग हे निमित्त साधून आज तुमच्या पुढे या ठिकाणी येण्याचा मी प्रयत्न. पुन्हा एकदा परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया. आणि इथून पुढे 3 दिवस, आज उद्या शाबाताची भक्ती आणि परवा सुद्धा काही वेळ
वचनातून तुमच्या पुढे मांडण्याचा मी प्रयत्न करणार. आज जे आपण पवित्र शास्त्रातून पाहणार आहेत, प्रत्येक वर्षी वेगवेगळे 7 जण बोलत असतात. मी त्याच्यामध्ये बोलत नाही, परंतु लॉकडाऊन असल्यामुळं आज माझ्या एकट्यावर सगळी जबाबदारी या ठिकाणी आली. परंतु वचनातून आज आपल्याला काय शोधायचे, आज आपल्याला काय पाहायचं, ते या ठिकाणी आपण पाहणार. सुरुवातच बरेच इतर विचारतात याला गुड फ्रायडे का म्हणतात. वचन जर आपण पाहिलं यशायाचा 53वा अध्याय, जे ख्रिस्ती लोक आहेत त्यांच्या बऱ्याच जणांचा तो तो अध्याय जवळजवळ पूर्ण पाठ आहे. पण त्याच्यातले 53 आणि 4 ते 6 वचन जर पाहिले, त्या वचनामध्ये असं सांगितलेलं आहे, आम्हास शांती देणारी अशी शिक्षा त्याच बसलेल्या फटक्याने आम्हास आरोग्य प्राप्त. आणि हे जे भविष्य आहे किंवा यशाया 7:14 जर पाहिलं, येशू ह्या जगात येण्याच्या जवळजवळ 650 वर्ष अगोदर हे भविष्य पवित्र शास्त्रामध्ये सांगितलेले की येशू येणार. वचन ज्यावेळेस आपण उघडतोय, पवित्र शास्त्र ज्यावेळेस उघडतोय आणि पवित्र शास्त्र उघडल्यानंतर ज्या प्रभूबद्दल आपण बोलतोय, ज्या येशूबद्दल बोलतोय, मग त्याचं जे आज्ञापालन आहे, त्या येशूचं जे आज्ञापालन आहे, योहानाच्या पुस्तकामध्ये जर आपण पाहिलं 6वा अध्याय 37-38 वचन, म्हणजे या जगामध्ये त्याची योजना ज्यावेळेला झाली, येशूची योजना ज्यावेळेला झाली, गलतीकारास पत्र 4था अध्याय जर पाहिला, फिलिप्पीकारास पत्राचा 2रा अध्याय जर पाहिला, तर त्याची योजना ह्या जगामध्ये झाली. आणि तिथं योहानाचा 6वा अध्याय आणि 37 आणि 38 वचन जर आपण पाहिलं तर त्या वचनामध्ये त्या ठिकाणी सांगितलं, मी माझ्या मनचं, येशू ख्रिस्त म्हणतो, मी माझ्या मनचं काहीच करत नाही, जे मला पित्याकडून सांगण्यात आलेलं आहे किंवा पिता मला जे सांगतोय तेच मी करत आले. म्हणजे येशू जेवढ्या दिवस ह्या जगात राहिला हे सगळं पित्याचं त्याने ऐकलं. आणि जर विचार केला, वचनांचा जर विचार केला, हे जे लादलेलं होतं त्याच्यावर येशू ख्रिस्तावर लादलेलं जे होतं, म्हणजे आता जे वचन तुषार सरांनी जे वचन तुमच्या पुढे वाचलेलं आहे पवित्र शास्त्रामध्ये, मत्ती 27 ते 31 वचन, त्या वचनांमध्ये जो छळ दाखवलेला आहे, म्हणजे परमेश्वराने त्या शिपायांच्या हाती परमेश्वराने त्या येशूला केलं.
मागं बऱ्याचदा जेव्हा मी संदेश देत होतो, येशूचं जे आज्ञापालन आहे, म्हणजे येशूला परमेश्वराने सांगितलं जगात तुला जायचंय, जगात तुला मरावं लागणार आहे, छळ सहन करावा लागणार आहे. आणि पूर्ण जीवन चरित्रामध्ये जर आपण पाहिलं, त्याच्यामध्ये मत्तई, मार्क, लूक, योहान, मत्तई 26-27, मार्क 14-15, लूक 22-23 आणि योहान 19 या अध्यायांमध्ये जर आपण पाहिलं तर सगळं वर्णन काय झालंय, कसं झालंय, हे सगळं त्याच्यामध्ये दाखवलं. मी मला वाटतं एक 2-4 आठवड्यापूर्वी संदेश दिलेला होता. ज्यावेळेला मारत होते, येशूवर ज्यावेळेला हात टाकला, आणि त्याच्या सोबत्याने त्याला धरून दिलं, त्यावेळेला त्याचा विचार काय असणार, येशूचा विचार काय असणार? त्याच्या अगोदरचा जर विचार पाहिला, त्या धर्म्याच्या अगोदरचा जर विचार पाहिला, मत्तई 26 अध्याय, आणि 38 वचनामध्ये, तिथं 38 वचनाच्या पुढे असं सांगितलं, येशू परमेश्वराजवळ जातोय, गुडघे टेकतोय, प्रार्थना करतोय, आणि प्रार्थनेमध्ये तो परमेश्वराला म्हणत राहिलेला आहे, परमेश्वरा हवं तर हा प्याला माझ्यावरून टळून जाऊ दे, माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे होते. म्हणजे त्याच्या अगोदर, धर्म्याच्या अगोदरचे विचार त्याचे काय होते, म्हणजे जे मरण त्याच्यावर येणार होतं किंवा किंबहुना आलेलं होतं, परमेश्वरा तो सांगत होता, हवं तर हा प्याला माझ्यापासून, हवं तर हा हे मरण तू माझ्यापासून दूर कर, पण माझ्या इच्छेप्रमाणे नको, तुझ्या इच्छेप्रमाणे. हे अगोदरचे, पण धरल्यानंतर तर एकदम माणूस समजा संकटामध्ये सापडला तर एकदम बेभान होऊन जातो, सैरभैर होऊन जातो, विचार त्याच्या ठिकाणावर राहत नाही. मग येशूचं काय झालं? जर तिथपासून पुढं ज्यावेळेला त्याच्यावर हात टाकला, ज्यावेळेला त्याला धरलं, सुरुवात यहुदापासून झाली, गळ्यात पडला, मुके घेतले, धरून दिलं. म्हणजे जो बरोबर राहिला, ताटामध्ये त्याच्या जेवला, त्याने धरून दिलं. त्यानंतर त्याचा जो जिवलग होता पेत्र, त्याने त्याला नाकारलं, 3 वेळेला त्याने नाकारलं. ज्यावेळेला पेत्राने त्याला नाकारलं, कोंबडा ज्यावेळेला आरवला, येशूने नजर टाकली पेत्राकडे, आणि त्यावेळेला कळलं, पेत्राला कळलं, पेत्र रडायला लागला. म्हणजे ज्या वेळेला शिपायांनी त्याच्यावर हात टाकला, त्यावेळेला त्याचे विचार जे होते फक्त जगाकडे पाहण्याचे होते. ज्या कामासाठी आपण आलोय, यांना इजा व्हायला नको आहे. मला जरी मारत असतील, माझा जरी छळ करत असतील, परंतु हा सारखं त्यांच्याकडे बघत होता, जे त्याला मारताय, ज्यांनी त्याला धरलेलं आहे. सगळं लक्ष स्वतःच्या शरीराकडे येशूचं लक्ष नव्हतं. तो जर प्रसंग तुम्ही पाहिलेला असला, ज्यावेळेला धरलंय, लुक्याचा 23 अध्यायामध्ये त्याचं वर्णन त्या ठिकाणी दिलेलं आहे. येशूवर हात टाकला, येशूला धरलंय, येशूची चौकशी झाली आणि शिक्षा फरमावलेली आहे, आणि त्यावेळेला वधस्तंभ घेऊन येशू चाललेला आहे.
रडण्याचा आवाज त्याच्या येत राहिला. हृदयापासून आक्रोश करत होत्या स्त्रिया, त्याच्या ज्या शिष्य होत्या त्या आक्रोश करत होत्या आणि तो आवाज त्याच्या कानावर पडत होता, येशूच्या कानावर पडत होता. येशू थबकला, येशू थांबला आणि दुतर्फा त्याने नजर टाकली. सगळेजण त्याच्यासाठी रडत होते. येशू त्यावेळेला म्हणत होता, माझ्यासाठी रडू नका. म्हणजे त्याचे विचार इतके फटके त्याच्यावर पडले. मत्तेयाचा 27 अध्याय 27 ते 31 वचन जर पाहिलं आपण, तो जर प्रसंग आठवला, धरलं येशूला, त्याच्या डोक्यावर काट्याचा मुकुट ठेवला, त्याच्या हातामध्ये वेत दिला, वेताची काठी त्याच्या हातामध्ये दिली आणि पुन्हा ती काठी घेतली आणि त्याच्या डोक्यावर सपा 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 वार करायला लागले. म्हणजे जे काटे वरती होते, काटे आणखी आतमध्ये शिरले, रक्ताच्या चिळकंड्या त्या ठिकाणी उडल्या. सगळं मस्तक जे होतं येशूचं रक्ताने माखून गेलेलं होतं. कुणी लाथा घातलेले होते. त्या प्रभूच्या कोणी येऊन तोंडात मारत होते. त्या प्रभूच्या जवळ येऊन कोणी त्याला शिव्या घालत होते, त्याची निंदा करत होते. कोणी लाताने त्याला धक्का मारत होते, कोणी हाताने त्याला धक्का मारत होते. रात्रभर त्रास दिलेला होता. खोटे साक्षीदार उभा केलेले होते. पिलात तर त्यावेळेला सजा देताना, शिक्षा देताना पिलात म्हटलं, मी याला फटके मारून फक्त सोडून देतोय. पण जे जमलेले होते, जमलेल्या प्रत्येकाने येशूने केलेले चमत्कार पाहिलेले होते. येशू चांगला होता हे प्रत्येकाला माहित होतं, पण प्रत्येक जण ओरडत होते, याला वधस्तंभावर खिळा. आणि ज्यावेळेला पिलाताने त्याला शिक्षा केली, शिक्षा करताना एक मात्र पिलात म्हटला, त्याने हात धुतले. याच्या रक्ताचा दोष माझ्यावर आला नाही, कारण त्याच्या पत्नीने अगोदर त्याला सांगितलेलं होतं, येशूमुळं मला रात्री स्वप्नात फार त्रास झालेला आहे, त्या धार्मिक माणसाच्या मध्ये तुम्ही पडू नका. पिलात उठला, हात धुतले, म्हटला, याच्या रक्ताचा दोष माझ्यावर आला नाही, तुमच्यावर राहील. म्हणजे धरण्यापासून शिक्षा देण्यापर्यंत अतोनात त्याचा छळ केलेला होता, क्रूस खांब घेऊन चाललेला होता. लूक 23 आणि 28, 27 आणि 28 वचनामध्ये त्याचं वर्णन त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. क्रूस खांब घेऊन जाताना अनेक जखमांनी तो भरलेला होता. येशू अनेक जखमांनी भरलेला होता. कारण कोणी यायचं त्या प्रभूला मारायचं, त्या तारणाऱ्याला मारायचं. अरे हा येशू त्यावेळेला फक्त जगाचा विचार करत होता. जे रडत होते त्यांचा विचार करत होता. म्हणजे त्याचं जे चिंत होतं ते विचलित झालेलं नव्हतं. त्याला जो त्रास झालेला होता त्याचं लक्ष विचलित झालेलं नव्हतं, त्याचे विचार विचलित झालेले नव्हते, स्थिर होते. तो जगाला तारायला आलेला होता आणि त्यावेळेला तो म्हणत होता, माझ्यासाठी रडू नका, तुम्ही तुमच्या लेकरा बाळासाठी रडा. अशा येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खिळे, हातामध्ये खिळे, पायामध्ये खिळे, डोक्यावर काट्याचा मुकुट, पायात रक्त, हातात रक्त, डोक्यात रक्त, रक्ताच्या धारा सगळ्या वाहत होत्या. तो वधस्तंभावर होता, मात्र बघत होता. जे मारत
येशूचं एकच काम होतं, जगाला तारायचं होतं, जगाला सार्वकालिक जीवन मिळवून द्यायचं. एकच काम, एकच ध्येय त्याच्या मनामध्ये होतं. आणि म्हणून त्याला त्या वधस्तंभावर त्याचा रक्ताकड, त्याच्या माथ्याकड, त्याच्या मस्तकाकड त्याचं लक्ष नव्हतं. रक्त किती वाहत राहिलेले, रक्त किती सांडत चाललेले याच्याकडे त्याचं लक्ष नव्हतं. जगाला बदलायचं होतं. आणि त्याच वेळेला त्याच्या मुखातून शब्द निघाला. लुक्याचा 23वा अध्याय आणि 34वा वचन. हे बाप्पा, ह्यांना क्षमा कर. कोणाला क्षमा कर म्हणत राहिलेला येशू ख्रिस्त? जो चांगला आहे त्याला वधस्तंभावर खिळलेला आहे. जो चांगला आहे त्याच्या हातात, त्याच्या पायात, त्याच्या डोक्यावर सगळं रक्त रक्त आणि रक्त आहे. आणि असा येशू ख्रिस्त ज्यांनी मारले, ज्यांनी भोसकले, ज्यांनी खिळे ठोकलेले, ज्यांनी डोक्यावर काट्याचा मुकुट घातलेला आहे, जे थुंकलेले आहे, निंदा केलेली, छळ केलेला आहे, अशांसाठी त्या परमेश्वर पित्याजवळ म्हणतोय, हे परमेश्वरा, यांना तू क्षमा कर, कारण हे काय करतायत यांना ते कळत नाही. वचन जर पाहिलं लुक्याचा 4था अध्याय 18 पासून पुढे जर वचन, तिथं देवाचं वचन सांगतंय, तिथं प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगात येण्याचा हेतू त्या ठिकाणी सांगितलेला आहे. आंधळ्याच दृष्टी, म्हणजे जे मारत होते त्यांना दिसत नव्हतं आपण कोणाला मारतोय. त्यांचे डोळे उघडण्यासाठी म्हणजे त्यावेळेला त्यांच्या डोळ्यावर झापड होती, त्यांना दिसत नव्हतं. कोणाला मारत राहिलेले, या चांगल्याला मारत राहिलेले, वाईटाला मारत राहिलेले, कोणाला मारत राहिलेले हे त्यांना कळत नव्हतं. म्हणून येशू म्हणतोय, हे परमेश्वरा, यांना तू काय कर, क्षमा कर. हे बाप्पा, यांची तू क्षमा कर, कारण हे काय करतात यांना कळतच राहिलेले, त्यांचे डोळे आंधळे. त्या येशूचा म्हणून आपण विचार करायचा. जो माझ्यासाठी आज सुद्धा या इब्री लोकांमधल्याचा 7वा त्या 25वा वचन जर पाहिलं, आज सुद्धा तो येशू जो स्वर्गाच्या राज्यामध्ये परमेश्वराच्या उजव्या हाताला, आज सुद्धा तो त्याला विनंती करतोय, जर का आपण चुकलो, जर का आपण अधर्मात सापडलो, जर का आपण पापात सापडलो, आज येशू परमेश्वरा सांगतो, येशू त्यांचा नाश करू नको, ते मागे फिरणार आहे. अशा येशूला जो चांगला आहे त्याला मारले. यहुदाच्या बाबतीत येशू ख्रिस्त म्हणतो, असा मनुष्य जन्माला नसता तर बरं झालं, त्याला धिक्कार असो, धरून देणार आहे. काय तो प्रसंग असणार, काय ते शब्द त्यावेळेला असणार. जे वैरी आहेत, जे दुश्मन आहेत, त्यांना त्यांच्यासाठी परमेश्वराकडे विनंती करत राहिलेला आहे येशू त्या वधस्तंभावरून. हे बाप्पा, तिथंच थांबणार आहे, तेवढ्यावर येशू ख्रिस्त थांबणार आहे. त्या वधस्तंभावरून तो खाली पाहत होता. स्तोत्रसंहिता 113वा अध्याय जर पाहिला आपण, 7व आणि 8व वचन, परमेश्वर जो आपला निर्माण करताय त्याचा स्वभाव कसा आहे त्या ठिकाणी दाखवलेला आहे.
तिथं सांगितलेलं आहे, त्या वचनांमध्ये वचनच आपण वाचूया म्हणजे आपल्याला बरोबर लक्षात राहील. 113वा अध्याय आणि 7 आणि 8 वचन बघूया आपण. तो आकाश व पृथ्वी यांचे अवलोकन करण्यास लावतो, तो दिनास धुळीतून उठवितो, दरिद्र्या सुकिरड्या व उचलितो. जे दिन आहे, जे दुबळे, म्हणजे लुकाचा 4 अध्याय आणि तिथं 18 पासूनची वचनं मी अगोदरचे वचन तुम्हाला सांगितलं. येशू ख्रिस्त आंधळ्यांना दृष्टी द्यायला आलेला आहे आणि पुढे दिन दुबळ्याबद्दल दिनात सुवार्ता सांगण्यासाठी तिथे आलेले आहे. तुम्ही विचार करा, परमेश्वराच्या बाबतीत तिथं 6वं वचन सांगते 113:6, तो आकाशातून खाली लवतोय दिनाला पाहण्यासाठी. दिन कसे, गरीब कसे, दुबळे कसे हे पाहण्यासाठी परमेश्वर वाकत असते. म्हणजे वधस्तंभावर जरी होता, मरणाच्या खाईत जरी तो येशू होता, त्याचं लक्ष स्वतःकडे नव्हतं, स्वतःच्या जखमेकडे नव्हतं. पहा, तुम्ही जर पाहिलं तिथं त्याला एकट्याला त्या ठिकाणी वधस्तंभावर खेळलं नव्हतं. 2 चोरांना, 2 लुटारूंना सुद्धा त्या येशूच्या बाजूला, एकाला डावीकडे एकाला उजवीकडे खेळलं होतं. एक चोर लुक्याचा 23वा अध्याय आणि 42व्या वचनापासून जर पाहिलं, एक चोर थट्टा करत होता येशूची. त्या चोराला माहित होतं येशूमध्ये सामर्थ्य आहे, पण त्या ठिकाणी म्हणत होता, तो चोर येशूला म्हणत होता, येशू तू स्वतः खाली उतर, आपल्याला सगळ्यांना तू खाली उतर. आज जे तुम्हाला मला बघायचे, आज तुम्हाला मला जे बघायचं, आपल्याला येशूला बघायचे. कसं बघणार आहे त्या येशूला आपण? त्याचं रक्त आपल्याला, त्याचा तो वधस्तंभ आपल्याला दिसला पाहिजे, त्याचा तो रक्तालेला चेहरा आपल्या समोर आपल्या नजरेस आला पाहिजे आणि ते पाहून आपण बदलला पाहिजे. तो चोर जो आहे, एक निंदा करत होता, परंतु एक चोर होता, त्या येशूच्या चेहऱ्याकडे पाहून बदलून गेला होता. एका चोराची निंदा करून झालेली होती. येशूला म्हणत होता तू खाली उतर आणि आम्हाला सुद्धा खाली घे. मात्र दुसरा चोर, त्याला आठवत होतं जे मी केलेले आतापर्यंत, आता मी जरी वधस्तंभावर आहे, आता जरी मी मरणार आहे, परंतु जे मी केलेले ते सगळं वाईट केलेलं होतं आणि त्याचीच शिक्षा मला झालेली आहे, म्हणून मला वधस्तंभावर खेळण्यात आलेलं. पण माझ्या बाजूला जो आहे, आमच्या चोरांच्या मध्ये जो आहे, त्याने काहीच अपराध केलेला नाही. वचन जर पाहिलं, पेत्राला पहिले पत्र 2 अध्याय 24 आणि 25 वचन जर पाहिलं तर त्याच्यामध्ये सांगितलेले, त्याच्या ठाई पाप नव्हतं, येशूच्या ठाई पाप नव्हतं. यशाया 53 अध्याय 8 आणि 9 वचन जर पाहिलं तर त्याच्यामध्ये सांगितलं, त्याच्या मुखात कपट आढळलं नाही, त्याच्या ठाई पाप नव्हतंच. आणि हा येशू त्या वधस्तंभावर त्या दुसऱ्या चोराला माहित होतं की हा निष्पाप आहे, निरागस आहे, यांनी काहीच केलं नाही, उलट त्याने जगाचं चांगलं केलेलं आहे, याला खेळण्यात आलेलं आहे. तो दुसरा चोर पहिल्या चोरावर ओरडला, अरे बाबा आपण जे करत आलेलो ते पाप करत आले, लोकांना लुटलेले, चोऱ्या केलेल्या, लबाड्या केलेल्या, आपण पापात वाढलेलो, त्याची शिक्षा आपल्याला मिळालेली, परंतु याने काही अधर्म केलेले नाहीत, मात्र याला खेळले नाही. आणि तिथं थांबला आणि चोर येशूला म्हटला, कदाचित त्या चोराच्या डोळ्यामध्ये अश्रू असतील, पश्चातापाची भावना त्याच्या मनामध्ये जागृत झालेली होती. येशूच्या बाजूला येशूला तो सांगत होता, येशू ज्यावेळेला तू मोठ्या वैभवाने ढगावर बसून येशील, येशू ज्यावेळेला तू आपल्या राजाधिकाराने येशील, त्यावेळेला माझी आठवण कर.
मानव दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं, समजा माझी दाढ दुखती, माझं पोट दुखते, माझं डोकं दुखते आणि एखादा जर मला बोलत राहिला तर पहिलं मी काय करणार, माझं पोट कसं बरं होईल, माझी दाढ कशी बरी होईल, माझे डोकं कसं बरं होईल, मी कसा बरा होईल याच्याकडे लक्ष देईल. पण येशू जगाचा तारला, चोराकडे त्यांनी पाहिलं, चोराकडे त्यांनी नजर टाकली. चोराच्या डोळ्यामध्ये तो पश्चाताप त्याला दिसला. वेळ कुठली का असाना, शेवटच्या क्षणाला चोर बदललेला होता. वाईट माणूस येशूला पाहून, येशूच्या चेहऱ्याकडे पाहून, येशूच्या त्या रक्ताळलेल्या चेहऱ्याकडे पाहून वाईट माणूस बदललेला होता, येशूने जाणलेला होता. जीवनाचं, सार्वजनिक जीवनाचं, तारणाचं महत्व त्या चोराला त्या ठिकाणी कळलेलं, येशूने जाणलं आणि येशू म्हटला, तू आज माझ्या बरोबर सुखलो का? काय मोठं आश्वासन आहे त्या ठिकाणी पश्चाताप केला. त्याचाही शेवटला क्षण होता. तो चोर सुद्धा शेवटल्या क्षणाला येशूला म्हणत होता, तू येशील केवढा माझी आठवण कर. चोराच्या बाबतीत तो बोलला, नजर खाली टाक. पहिल्यापासूनच योहानाचा 6 अध्याय 37-38 वचन मी तुम्हाला सांगितलं. जे काही परमेश्वर सांगायचा तो तेच करत होता येशू ख्रिस्त. चोराबरोबर बोलल्यानंतर येशूने खाली पाहिलं, त्याची आई रडत होती. डोळ्यामध्ये आसव, त्या आईच्या डोळ्यामध्ये आसव. आईचा तरुण मुलगा त्या वधस्तंभावर मरणाशी खेळत होता, मरणाशी झुंज देत होता. येशूने खाली नजर टाकली, आईला जवळ बोलवलं, शिष्याला जवळ बोलवलं, आवाज दिला. शिष्याला सांगितलं, बघ आता मी मरणार आहे, मला आता जग सोडायचंय, जगातून निघून जायचंय मला. पण जे माझं कर्तव्य राहून गेलेलं आहे आईबापाच्या प्रती, मी तरुण आहे, मी माझ्या आईला सांभाळलं पाहिजे, पण त्या अगोदर मला वर घेण्यात येत राहील. त्या अगोदर मला परमेश्वराचं बोलावणं आलेलं आहे. आणि म्हणून शिष्याला बोलवलं, शिष्याला आवाज दिला, म्हटलं, बघ आजपासून ही आई तुझी आई समज. आईला म्हटलं, आई आजपासून हा तुझा मुलगा. आणि वचन असं सांगते की त्या दिवसापासून त्या शिष्याने तिला सांभाळलेलं आहे. ज्यावेळेला पवित्र शास्त्र तो वधस्तंभ आपण पाहतो, कधी कधी नेहमीच असतं, आपल्याला त्याचं काय वाटत नाही. पण ज्यावेळेला त्या परिस्थितीचा आपण अवलोकन करतोय, काही जणांनी गीतं लिहून ठेवले. मी गावण्याच्या वेळेला होतो तेव्हा एक जण एक गीत नेहमी सादर करायचं.
हे 7 शब्दाचे. कांद्यावर क्रूस दिला उजड हा भारी, विचार न करता प्रभू चढे कालवरी. जुलूम जबरी करून त्याला कामावरी हो दिला, अन पहिला शब्द येशू कामावरी रे बोलला. त्याचं जर अवलोकन आपण केलं त्या परिस्थितीचं, जर तुमचं हृदय ख्रिस्ताकडे लागलेलं असलं, जर तुमचा आत्मा ख्रिस्ताकडे लागलेला असला, आपोआप तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू यायला लागले. जर त्या आत्म्याने त्या हृदयाने जर आपण वाचलं, देवाचा जर आत्मा आपल्या ठाई जर असला आणि आपण हे जे दुःख सहन जर वाचत असलो, ऐकत असलो, तर खरोखर आपल्या डोळ्यातून अश्रू गळाल्याशिवाय राहत नाही. भयंकर ती परिस्थिती. आणि जे घडत होतं फक्त आपल्यासाठी, आपण जे टाकाऊ होतो, आपण जे धिक्कारलेलो होतो, त्यांच्यासाठी प्रत्येक गोष्ट चाललेली होती. आईला म्हणत होता येशू ख्रिस्त, अरे माझी जबाबदारी तुला सांभाळायची, आज माझा शिष्य तुला सांभाळणार आहे. परिस्थिती काय, ज्या आईने त्याला लहानचं मोठे केले, आज तिला सोडायची वेळ आली. पण जाता जाता एवढी मोठी आठवण, एवढी मोठी देवाची जी आज्ञा आहे, निर्गम 20 आणि 12 वचन, तू आपल्या आईबापाचा मान राख, म्हणजे जो देश मी तुला देणार आहे त्यामध्ये तू चिरकाल राहशील. ही आज्ञा त्या ठिकाणी त्याला आठवली. आईला शिष्याच्या ताब्यात देऊन टाकलं. शिष्याला सांगितलं आईची काळजी घे. त्यानंतर त्या वधस्तंभावर काही वेळ येशू ख्रिस्त शांत झाला असा आणि विचार करत असा. कारण खाली जे उभे होते, कोणी रागाने त्याच्याकडे पाहत होतं. येशू वधस्तंभ घेऊन येत होता त्यावेळेला कोणीतरी मागून ढुसण्यात येत असणारे, ढकलत असणारे असे लोक त्या ठिकाणी उभे होते. येशूच्या तोंडात मारलेले लोक पुढे उभे होते. म्हणजे याचाच अर्थ सगळं वाईट करणारे लोक पुढे होते. आणि त्यावेळेला त्या येशूच्या मनामध्ये विचार आला, आपल्याला तर जग बदलायला पाठवले. मग ते 1:21 मध्ये पाप्यांना त्यांच्या पापापासून तारवायसाठी जगामध्ये येशू ख्रिस्त आलेला आहे हे त्या येशूला आठवलं. आणि त्यावेळेला परमेश्वरात तो म्हणायला लागला, माझ्या देवा तू माझा त्याग का केलास. मग ते 27 अध्याय 46 वचनामध्ये, माझ्या देवा तू माझा त्याग का केलास. गेल्या आठवडी मी त्याच्यावर संदेश दिला. येशू खाली बघितलं, वाईट करणारे लोक त्याच्या पुढे होते. आणि येशूला त्यावेळेला वाटलं, त्याच्या मानवी दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं, माणूस म्हणून या जगामध्ये, मनुष्याचा पुत्र म्हणून या जगामध्ये तो आलेला आहे. आणि त्या विचाराने तो म्हटला, देवा मला तर जग बदलायला तू पाठवलेलं आहे, आणि हे वाईट लोक तर माझ्या पुढेच आहेत. मला मारलेलं ते पुढेच आहेत. माझ्या हातापायात खेळ ठोकलेले, डोक्यावर काट्याचा मुकुट टाकलेले हे तर पुढेच आहेत. या लोकांचंच काय, पण जो माझ्या बरोबर चमत्कार पाहत होता, देवाचं कार्य पाहत होता, त्या यहुदाने सुद्धा मला बदलून दिले. आणि तो माझ्या भोवतालीच आहे. आणि तू माझा त्याग का करत राहिलास. त्यावेळेला विचार येशूचा विचार होता की ह्या लोकांनी बदललं पाहिजे, कारण बदलण्यासाठी येशू ह्या जगामध्ये आले.
आणि म्हणून तो म्हणतोय, माझ्या देवा तू माझा त्याग का केलास? म्हणजे प्रत्येक क्षण त्या वधस्तंभाचा तुम्ही आठवा, तो स्वतःसाठी खर्च करत राहिले नाही. जे परमेश्वराने त्याला सांगितलं, फक्त त्या आज्ञा ज्या त्याला दिलेल्या त्या परमेश्वराने, तुला जायचंय, तुला सहन करायचंय, सगळं तुला रक्त सांडायचंय, तुला प्राण द्यायचंय, हेच त्याच्या डोक्यामध्ये होतं. जगाला बदलायचंय हेच त्याच्या डोक्यामध्ये. म्हणजे त्या वधस्तंभाकडे, त्या वधस्तंभावर असताना त्याचं लक्ष जगाकडे. त्याला वाटत होतं ज्यांनी त्याच्या हातात खिळे ठोकलेले त्याला देवाचं राज्य दिसलं पाहिजे, ज्यांनी पायात खिळे ठोकले त्यांना देवाचं राज्य दिसलं पाहिजे, ज्यांनी डोक्यावर काठाचा मुकुट ठेवला त्याला देवाचं राज्य दिसलं पाहिजे. म्हणून तर सुरुवातीलाच म्हणतोय, हे परमेश्वरा ह्या सगळ्यांची क्षमा कर, कारण ते काय करतात त्यांना कळत. आणि आता येशू म्हणतोय, माझ्या देवा तू माझा त्याग का केलास? मला बदलायचंय. आता वेळ दुपारची वेळ होती. शरीरात रक्तच नव्हतं तर पाणी कुठं राहिलेलं असणार? त्या वेदना चालू, कारण त्या क्रूस खांबावर लटकवल्यानंतर सगळं जे ओझ आहे हातातल्या आणि पायाच्या खिळ्यावर, सगळं ओझ आहे त्या येशूचं. म्हणजे क्षणाला त्या जखमाच्या हातातल्या पायातल्या त्या वजनामुळे चिरडत चालले. आणि अशा वेळेला येशू त्या वधस्तंभावर म्हणतो, मला तहान लागली. प्रभु करी तो पाणी द्यायला नाही हो कोणी. येशू करी तो पाणी द्यायला नाही हो कोणी. केते धोके झाला कनुनी रडला, कसा दुःखाने जीव त्याचा गाकुळला. ती परिस्थिती बहीण तहानेने त्याचा जीव व्याकुळ झालेला. वचन असं सांगतंय की कुणीतरी धावत गेलं, पाणी त्या ठिकाणी दिलं नाही. वचन जर आपण पाहिलं मत्तेचा 25 अध्याय आपण 31 वचनापासून जर पाहत गेलो, त्या ठिकाणी येशू ख्रिस्त म्हणतोय, जो कोणी तहान लागल्यानंतर मला गार पाण्याचा प्याला देईल. येशू त्या ठिकाणी म्हणतो, मी तुमच्या घरी आलेलो होतो, मी ताणलेला होतो, आणि जो मला गार पाण्याचा प्याला दे. तुम्ही मला गार पाण्याचा प्याला दिलेला आहे. येशूने सगळं अगोदर सांगून ठेवलेलं होतं. पण आता परिस्थिती बदलली होती. येशू वधस्तंभावर होता, व्याकुळ झालेला होता, आणि त्याला ताण लागलेली होती. आणि ते जे मारणारे त्या ठिकाणी होते, धावत गेले, पाणी आणलं नाही. मत्ते 25 आणि 31 पासून पुढची जर आपण बसले वचन पाहिली 35 पासून पुढे,
येशू ख्रिस्त ज्यावेळेला पुन्हा येईल त्यावेळेला फक्त एवढंच विचारणार आहे, मी तुमच्या दारात आलो होतो, मी तानेला होतो, त्यावेळेला मला तुम्ही पाणी प्यायला दिले. या ठिकाणी नेमकं उलट घडलेलं होतं. हा म्हणतोय तहान लागली, त्याला पाणी प्यायचंय. एक जण धावत गेला, काठी घेतली, स्पंज त्याला लावला आणि काठी त्या आंब्यामध्ये बुडवली आणि त्याच्या तोंडाला येशूने जीभ त्या आंब्याला त्या ठिकाणी जीभ लावली आणि येशूने तोंड झटकन बाजूला घेतलं. म्हणजे जी तहान होती, जे त्याला पाणी प्यायचं होतं त्यावेळेला त्याला ते पाणी प्यायला भेटलं नाही. म्हणजे तहान त्याची राहिलेली आहे. आणि जर पवित्र शास्त्र उघडलं किंवा त्या ठिकाणची जर परिस्थिती पाहिली तर येशूची ताण म्हणजे जे लोक त्याला मारत होते, त्याच्यावर हात टाकत होते, त्याच्या हातापायात किडी डोक्यात होते, त्याचं बदलणं राहिलेलं होतं. ती ताण त्याची बाकी. आणि ती आज जबाबदारी आपल्यावर, तुमच्यावर. म्हणून यहुदाच्या पुस्तकामध्ये एकच अध्याय तो आणि त्याच्यामध्ये 22-23 वचन जर पाहिलं तर त्याच्यामध्ये आपल्यावर जबाबदारी सांगितलेली आहे. जे कित्येक अंधकारात आहे त्यांना त्या अंधारातून काढून प्रकाशात आणायचे. जे संशयात आहे त्यांना त्या संशयातून बाहेर काढायचे. येशूची तहान राहिलेली, आपल्याला ती तहान त्याची भागवायची. ज्यावेळेला जग बदलत त्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्ताची तहान भागणार आहे. कारण त्या वधस्तंभावर त्याने पाणी घेतलं नाही, पाणी चाखलं नाही, पाणी चाखायला त्याला त्या ठिकाणी मिळालं. ज्यावेळेला ती काठी बाजूला झाली, येशू ख्रिस्ताने ओळखून घेतलं की आता जे जे परमेश्वराने सांगितलेलं त्याच्या हातून जेवढं घडवायचं होतं परमेश्वराने सगळं करून घेतलं. जे पेरायचं होतं ते पेरून घेतलेलं होतं. येशूने सगळं जाणलेलं होतं. जे जगात राहायचे दिवस त्याचे संपलेले होते आणि जे परमेश्वराने त्याच्यावर जबाबदारी सोपवलेली होती ती त्याने शेवटपर्यंत पार पाडलेली होती. आणि म्हणून त्यावेळेला त्या वधस्तंभावर आपला तारणारा त्यावेळेला तिथं म्हटलेलं आहे पूर्ण झाले आहे. म्हणजे जी जबाबदारी त्याच्यावर सोपवलेली ती पूर्ण पार पाडलेली आहे. वचनाप्रमाणे प्रत्येक गोष्टी घडत चाललेल्या होत्या. तुम्ही जर वचनांमध्ये जर पाहिलं मत्तेचा 27वा अध्याय तर तिथे जर पाहिलं तर तिथं ज्यावेळेला त्याचे वस्त्र काढत होते, त्याचे वस्त्र वाटून घेत होते, हे पूर्वीच भविष्य केलेलं होतं. त्याचे वस्त्र वाटून घेणार आहे. म्हणजे सगळं जे घडत चाललेलं होतं वचनाप्रमाणे सगळं घडत चाललेलं होतं. आणि ते येशूच्या दृष्टीने त्या ठिकाणी पूर्ण झालेलं होतं. मरण त्याला आलेलं होतं, मरण त्याचबरोबर उडवलेलं होतं. तो वधस्तंभावर होता. त्याने पाहिलं, सगळीकडे नजर टाकली आणि म्हटला पूर्ण झाले आहे. आता महत्वाचा प्रसंग होता. शेवटली घटिका त्या ठिकाणी आली. जवळजवळ कदाचित शरीरातलं सगळं रक्त येशूचं संपलेलं असतं. शरीरातलं पाणी संपत चाललेलं असतं. आता नजर लागली होती येशूची. इतक्या वेळ खाली बघत होता जगाकडे.
आता ज्याने त्याची योजना केली होती त्याच्याकडे लक्ष गेलं. त्या परमेश्वर पित्याकडे त्यांनी पाहिलं आणि पाहत असताना त्या परमेश्वराला सांगत होता, परमेश्वरा जे जे मला तू सांगितलेले सगळं तुझ्या म्हणण्याप्रमाणे आतापर्यंत मी करत आलेले आणि त्याच्यात मी आनंदित आहे. मी तुझ्या प्रत्येक आज्ञा पाळलेला आहे. जे तू मला सांगितलेले ते मी केलेले. आता माझ्याकडून सगळं झालेले. मी आनंदाने माझा आत्मा तुझ्या हाती सोपवून देत राहिले. लुक्याचा 23वा अध्याय 46 वचनामध्ये त्या वधस्तंभावर येशू ख्रिस्त परमेश्वराला सांगत राहिलेला आहे. परमेश्वराला सांगत राहिला, परमेश्वरा बघ, सगळं तुझ्या मनाप्रमाणे घडत गेलेलं आहे, घडत राहिलेलं आहे आणि घडणार. माझ्यावर जे ओझं होतं ते मी ओझं वाहिलेलं आहे. जगाचं पाप वाहून या वधस्तंभापर्यंत आणलंय. माझ्या रक्ताने सगळ्या पापांची शुद्धता या ठिकाणी केली. माझा आत्मा आता मी तुझ्या हातात सोपवून देत आहे. आज प्रियांनो, तुम्हाला मला प्रत्येकाला गरज आहे. प्रभूच्या बाबतीत जर आपण पाहिलं, येशूच्या बाबतीत जर पाहिलं, परमेश्वर पित्याने जे जे त्याला सांगितलं, मरण आलं तर बेहतर, पण त्याने ते सगळं जसाच्या तसं, जे परमेश्वर पित्याने सांगितलेले जसाच्या तसं केलं. आज आपल्यावरती पाहिजे, आज आपल्यावरती पाहिजे. कारण मत्तई याचा 28वा अध्याय 18 ते 21 वचनापर्यंत जर पाहिलं, त्याने आपल्याला अधिकार दिलेला आहे. आणि तिथं सांगितलेलं आहे, तुम्ही राष्ट्रात जाऊन लोकांना शिष्य करा, त्याच पित्याच्या, पुत्राच्या, पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या आणि जे काही मी तुम्हाला आज्ञा केले ते त्याच पाळायला शिकवा. म्हणजे तुमचं माझं काम आहे. जे येशूने आपल्याला सांगितलेले, जे येशूने आपल्याला आज्ञा केलेले ते पाळायला शिकवायचे जगाला. आपणही पाळायचे आणि जगाला पाळायला शिकवायचे. जाता जाता एक उदाहरण सांग. एका राजाने त्यांच्या मंत्र्याला, मंत्री आले, मुजरा केला, आणि राजाने सांगितलं, तुम्ही जाऊन सगळेजण माझ्यासाठी खोला. आणि ज्याला फळ त्या ठिकाणी आणायला सगळेजण गेले. एक जण फळ वेचताना विचार करत होता, आपल्याला जे करायचंय ते चांगलंच करायचंय. राजासाठी त्यांनी चांगले चांगले आणि चांगले पिकलेले फळं त्याने आणले. दुसरा जो मंत्री होता त्याने सुद्धा त्या ठिकाणी काय केलेलं आहे, फळाची पिशवी घेतलेली आणि त्या ठिकाणी फळं वेचत राहिलेलं आहे. आणि मनामध्ये त्याचा विचार आला, आपण एवढं पिशवीभर फळं देणार आहे, राजा यातून काय बघणार आहे. आणि म्हणून त्याला मनाला येईल तसे फळं त्याने जमा केले. कच्चे, सडके सगळे फळं त्याने जमा केले. आणि तिसरा जो होता त्याने विचार केला, आपण ज्यावेळेला पिशवी त्या दरबारामध्ये घेऊन जाऊ त्यावेळेला राजा काहीच पाहणार नाही, पिशव्या दिसल्या बस झालं. आणि त्याने काय केलं, जे दिसलं ते पिशवीमध्ये त्या ठिकाणी भरलं. गवत, पाला, पाचोळा सगळं पिशवीमध्ये त्या ठिकाणी भरलं. सगळे दुसऱ्या दिवशी दरबारामध्ये.
शिपायांना सांगितले यांना उचला आणि यांना एक महिनाभर जेलमध्ये टाका. ज्याने चांगलं जमा केलेलं होतं, ज्यांनी चांगले फळं जमा केले, रोज तो चांगलं फळ खायचा. महिनाभर तरी ते चांगले फळं खाल्लेले. दुसरा जो होता त्याने काही चांगले फळं निवडलेले होते, काही वाईट. चांगले फळं खाऊन घेता मग सडके आले आणि मग तो भयंकर आजारी पडला. तिसऱ्याकडे खायलाच नव्हतं. सांगायचं तात्पर्य, आपण जर चांगलं निवडलं, जगामध्ये राहत असताना चांगलं जे घेतलं, चांगलं जर आपण साठवून ठेवलं तर घराचा वाटा सुद्धा आपल्याला चांगला मिळणार. आज आपला प्रभू येशू ख्रिस्त परमेश्वराच्या उजव्या हाताला त्या ठिकाणी बसलेला न्याय करतोय, न्यायाधीश त्या ठिकाणी झालेला आहे. आपल्याला सुद्धा तो सांगत राहिलेला आहे, आपण चांगल्याची निवड करायची. म्हणून जे कोणी ऑनलाईन या ठिकाणी पाहत असतील प्रत्येकाला विनंती, त्या येशूचं रक्त आपल्या आठवणीत राहिला पाहिजे, त्या रक्ताचे आभार मानले पाहिजे. कारण आपण वाईट होतो त्यावेळेला येशूने त्याच्या रक्ताने आपल्याला शुद्ध केलेले, आपल्याला चांगल्यामध्ये आणून ठेवलेले आहे. करंथीकराच्या पुस्तकामध्ये जर पाहिलं, पहिले करंथियाचा पहिला अध्याय 26व्या वचनापासून जर पाहिलं तर त्या ठिकाणी आपली परिस्थिती सांगितली आपण कशी होतो. आज्ञा धिक्कारलेले, टाकाऊ आपण होतो आणि अशा वेळेला प्रभू आला आणि आपल्याला त्यातून बाहेर काढले. त्याची आठवण ठेवायची, त्याची रक्ताची आठवण ठेवायची आणि ज्या आज्ञांचं पालन परमेश्वराचं प्रभू येशू ख्रिस्ताने केलेलं आहे त्या आज्ञांकडे लक्ष द्यायचं. दरवर्षी आपण हे वचन ऐकतो, पण एक ध्यानात ठेवा, येशूला एकच आवडते. आपण जर बदललो, आपलं जर जीवन बदललं, आपल्यातलं जर पाप निघून गेलं तर येशू आपल्याला जवळ घेणार आहे आणि हेच येशूला आवडणार आहे. आज पूर्ण जीवन चरित्र, त्या वधस्तंभाचं पूर्ण चित्र मी तुमच्यापुढे सादर केलं. आपल्या जीवनामध्ये त्या वधस्तंभाला मानाचं स्थान द्या, ज्यावर रक्त सांडलंय त्या प्रभूचं, आणि त्या रक्तामुळे आपण शुद्ध झालोय, आपण पापातून शुद्ध झालेलो आहे, आपल्याला तारण प्राप्ती झाली. आणि ही आठवण ठेवून आपण नेहमी त्या स्तंभाकडे नजर दिली पाहिजे. परमेश्वर तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. प्रार्थना करूया यावेळेला आपण. प्रभू पिता पुत्र परमेश्वरा, सृष्टीच्या निर्माण करता बाप्पा, तुझ्या नावाला मान, महिमा, गौरव आज आणि सास विकास. आज पुन्हा बाप्पा तुझ्या लेकरांना बाप्पा हे माझ्या राजा ऐकण्याची संधी तू दिलेलीच बाप्पा. तुझं पूर्ण जीवन चरित्र माझं, तुझा तो वधस्तंभ बाप्पा ज्यावर तू रक्त सांडलेला आहेस माझ्या राजा, आमची पाप वाहून नेलेली आहेत बाप्पा. आता असा वधस्तंभ बाप्पा दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला बाप्पा, आणि माझ्या येशू जे ऐकतायत बाप्पा त्याने पाहण्याचा प्रयत्न केलेला बाप्पा, ते पाहून बाप्पा तुझ्या रक्ताबद्दल आम्ही प्रत्येक जण बाप्पा आभार मानतोय, कारण की आमच्या अपराधांसाठी सांडले गेलेले माझे येशू. तुझं वचन सांगते तुझ्या रक्तात आरोग्य आहे, तुला बसलेल्या फटक्यामध्ये आरोग्य आहे, आणि तुला जी शिक्षा मिळाली बाप्पा त्यामुळं बाप्पा मला शांती प्राप्त झालेली. आज नासू येशू तुझ्याकडे पाहून, तुझ्या वधस्त स्तंभाकडे पाहून बाप्पा, तुझ्या त्या रक्ताकडे पाहून बाप्पा आम्ही बदलून जाऊ, आम्ही तुझ्यात पडावं, तुझ्या वचनात पडावं बाप्पा, असंच तू हे नासू येशू बाप्पा, कायम तुझी आठवण बाप्पा आम्हाला व्हावी बाप्पा, आणि आम्ही चांगल्यात पडावं बाप्पा, असंच तू होते. आज जे ऐकतायत बाप्पा त्या प्रत्येकाच्या डोक्यावर तुझ्या हात येऊ दे. तुझं कवच त्या प्रत्येकाला दे. आज जे वचन तुझं ऐकतायत बाप्पा त्या प्रत्येकाला तुझा आशीर्वादाचं कवच तू दे बाप्पा, प्रत्येकाचं संरक्षण कर.
जे आजारात असतील, जे दुःखात असतील, जे त्रासात असतील बाप्पा, आज येशू तुझा स्पर्श त्यांना होतो. प्रार्थना ऐकलीस माझे येशू, आभार तुझे मानतो. इथून पुढची संपूर्ण वेळ काळ मी तुझ्या हातात सोपित आहे. रे येशू, तुझ्या पवित्र आणि गोड नावावर मागतो म्हणतो आहे. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे तुझ्या इच्छेप्रमाणे आमची पुढची भाकराला मास दे. आणि जसे आम्ही आपला ऋणासन सोडला आहे तसेच दोन ते मास आणि आम्हास प्रश्न तर आम्हास वेळापासून, कारण की राज्य सामर्थ्याने ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन.